नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी. महात्मा फुले यांचा विचार हा परिवर्तनाचा, विज्ञानाचा पुरस्कार करणारा, समाजातील शेवटच्या माणसाचे हित जोपासणारा आणि त्यांच्या दुःखाची मांडणी करणारा आहे. तो वाढविला पाहिजे असे मत राष्ट्रवादीचे शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी चाकण तालुकाखेड या ठिकाणी व्यक्त केले. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा अनावरण सोहळा व मार्केटमध्ये येणाऱ्या शेतकऱ्यांसाठी भोजनालयाचे उद्घाटन खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्ड या ठिकाणी चाकण तालुका खेडमध्ये शुक्रवारी दिनांक 3 जानेवारी 2025 रोजी संपन्न झाले. त्यावेळी शरद पवार हे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ हे होते. शरद पवार पुढे बोलताना म्हणाले की ज्योतिबा फुले यांचा विचार म्हणजे परिवर्तनाचा विचार, विज्ञानाचे समर्थन करणारा विचार, शेवटच्या माणसाच्या हिताची जपणूक करणे आणि त्यांच्या दुःखाची मांडणी करणे हे सूत्र घेणारा विचार आहे. तो विचार जतन केला पाहिजे एवढीच आजची गरज आहे. सत्यशोधक समाजाची विचारधारा नव्या पिढीतील शेवटच्या तरुणापर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी आपण घेतली पाहिजे. चाकणमध्ये फुले दाम्पत्याचा पुतळा उभारण्याचे काम करणाऱ्या ट्रस्टचे कौतुक करून हे पुतळे प्रेरणादायी ठरतील असा विश्वास व्यक्त केला. तसेच बाजार समितीत उभारण्यात आलेल्या भोजनालय उपक्रमाचे कौतुक करून बाजार समितीच्या सभापती आणि संचालकांचे अभिनंदन केले. माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ म्हणाले की चाकणमध्ये क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृतीची उभारणी करणाऱ्या ट्रस्टचे काम मोलाचे आहे. नागरिकांनी मागील काळात मागणी केली की महात्मा ज्योतिबा फुले यांना भारतरत्न दिला पाहिजे. मात्र महात्मा मोठं की भारतरत्न मोठा? मुळात भारतरत्न किती आणि महात्मा किती आहेत? भारतात महात्मा गांधींनीही म्हटलं की ज्योतिबा फुले हे खरे महात्मा आहेत. जसं की छत्रपती शिवाजी महाराज हे एकमेव, तसंच महात्मा फुले म्हटलं की सगळं आलं. त्यामुळे महात्मा हीच पदवी मोठी असल्याचं भुजबळ यावेळी म्हणाले. यावेळी खासदार डॉक्टर अमोल कोल्हे, खेडचे आमदार बाबाजी काळे, माजी आमदार दिलीप मोहिते, रामभाऊ कांडगे, दिलीप ढमढेरे, सूर्यकांत पलांडे आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते. बाजार समितीचे सभापती विजयसिंह शिंदे, उपसभापती क्रांती सोमवंशी, महात्मा ज्योतिराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले ट्रस्टचे अध्यक्ष विनायक घुमटकर, कार्याध्यक्ष तुकाराम कांडगे यांनी यावेळी मार्गदर्शन केले. यावेळी राम गोरे, अनिकेत केदारे, रुपाली जाधव, मंगल गोरे, गणेश दळवे, शोभा शेवकरे, वैभव घुमटकर, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजय डोळस आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते. स्वर्गीय आमदार सुरेश भाऊ गोरे प्रतिष्ठानचे अध्यक्ष नितीन गोरे यांनी यावेळी सर्वांचे आभार मानले. या ठिकाणी उपस्थित झाले. खऱ्या अर्थाने साहेबांनी आपल्या अतिशय व्यस्त कार्यक्रमाच्या वेळेतून वेळ काढून या ठिकाणी आपल्याला कार्यक्रमासाठी उपस्थिती दाखवली. जिल्हा प्रमुख या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचंही मी मनपूर्वक स्वागत करतो. कृषी उत्पन्न बाजार समितीचे सन्माननीय सभापती माननीय ॲडव्होकेट विजयसिंह शिंदे पाटलांचं आगमन झालेलं आहे. सर्व संचालक मंडळ उपस्थित आहे. त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असणारे त्यांच्या समवेत ज्यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे, माजी उपमुख्यमंत्री ज्येष्ठ नेते आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेब यांचं या ठिकाणी आगमन झाले. त्यांच्या समवेत सन्माननीय खासदार डॉक्टर त्याचबरोबर ज्येष्ठ नेते छगनरावजी भुजबळ साहेब यांचं देखील टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं आहे. या ठिकाणी पुन्हा त्याचबरोबर ज्येष्ठ नेते छगनरावजी भुजबळ साहेब यांचं देखील टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं आहे. या ठिकाणी पुन्हा याची डोळा पाहिला आनंदाचा डोळा. खऱ्या अर्थाने शिक्षणाच्या दिनग्राहीनं क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा आज जन्मदिन आणि या दिनाचा उत्सव जे दालन आहे त्या ठिकाणाहून आपण जायचं. या ठिकाणून कोणी येऊ नका, सर्वांना विनंती राहील. चाकण तालुका खेड येथील महात्मा ज्योतिराव फुले मार्केट यार्डच्या प्रवेशद्वारावर सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्यांचे अनावरण करण्यात आले. या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि आमदार छगन भुजबळ यांची उपस्थिती होती. मात्र शरद पवार कार्यक्रमस्थळी तासभर आधीच आले. त्यानंतर भुजबळ त्या ठिकाणी पोहोचले. शरद पवार यांनी तब्बल तासभर भुजबळ यांची वाट पाहिली.
त्यानंतर पुतळ्याचे अनावरण झाल्यानंतर छगन भुजबळ आणि शरद पवार यांनी बाजार समितीच्या आवारात एकाच गाडीतून प्रवास केला। व्यासपीठावर दोन्ही नेत्यांनी एकमेकांशी संवाद देखील साधला। चाकणमधील पुतळ्यांच्या अनावरण समारंभास सुरुवातीला बाजार समितीच्या प्रवेशद्वारावर माजी आमदार दिलीप मोहिते बाजार समितीच्या आपल्या समर्थक संचालकांच्या समवेत काही वेळ उपस्थित होते। मात्र भोजनालय उद्घाटन आणि सभास्थळाकडे त्यांनी पाठ फिरवली। चाकण शहरात भर लोकवस्तीत एका इमारतीच्या जिन्याखाली बेवारस अवस्थेत नवजात पुरुष जातीचा अर्भक फेकून दिल्याची बाब शुक्रवारी 30 जानेवारी रोजी सकाळी बाळाच्या रडण्याच्या आवाजानं समोर आली। तात्काळ या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली। घटनास्थळी पोलीस दाखल झाले। या बेवारस अर्भकास लगतच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं। संबंधित बाळाची प्रकृती चांगली असल्याचं समजतंय। पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्हीच्या आधारे काही ऊसतोड मजूर कुटुंबांना चौकशीसाठी बोलावलंय। ऊसतोड मजूर असलेल्या काही अल्पवयीन मुलांकडून हे कृत्य झालं असण्याची शक्यता आहे। काही धक्कादायक सीसीटीव्ही फुटेज देखील याच भागातून समोर आले। एका प्रवाशाला लिफ्ट देऊन गॅस भरण्याच्या बहाण्यानं पेट्रोल पंपावर गाडीतून खाली उतरवलं। त्यानंतर त्याची 1 लाख रुपये किमतीचा ऐवज असलेली बॅग चोरून नेली आहे। ही घटना मध्यरात्री 2 वाजण्याच्या सुमारास पुणे नाशिक रस्त्यावर कुरुळी गावाच्या हद्दीत घडली। ऋत्विक सुनील कुऱ्हाडे वय वर्ष 19 राहणार पिंपरी पेंढार आळेफाटा तालुका जुन्नर यांनी याबाबत महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। पोलिसांनी पांढऱ्या रंगाच्या वॅगनर कार चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय। महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत निघोलजी गावात पोलिसांनी 1260 लिटर गावठी दारू पकडली आहे। ही कारवाई रात्री करण्यात आली। सोमनाथ बंडू थोटे वय वर्ष 24 राहणार चिखली, बाळू पवार राहणार मोशी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। सोमनाथ थोटे याला पोलिसांनी अटक केली आहे। महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करतात। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शुक्रवारी 3 जानेवारी 2025 रोजी संत ज्ञानेश्वर माऊलींच्या दर्शनासाठी आळंदी येथे आले होते। मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस हे पहिल्यांदाच आळंदी दौऱ्यावर आले होते। यावेळी त्यांनी संत ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीचं दर्शन घेतलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आळंदी दौऱ्यावर आले असताना वारकऱ्यांकडून मोठ्या उत्साहात त्यांचं स्वागत करण्यात आलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री पंकजा मुंडे, राम शिंदे आदी उपस्थित होते। तर देवेंद्र फडणवीस यांनी वारकऱ्यांना संबोधितही केलं। यावेळी त्यांनी इंद्रायणी नदीबाबत देखील भाष्य करून यावर कार्यवाही करण्याचं आश्वासन दिलं। प्रत्येकाकरता हा क्षण अतिशय सुखाचा असतो। तो क्षण मला अनुभवायला मिळालेला आहे आणि निश्चितपणे पांडुरंगाच्या कृपेने आणि आमची जी मोठी परंपरा आहे जी खऱ्या अर्थानं ज्ञानेश्वर माऊलींपासून तर तुकाराम महाराजांपर्यंत हा जो आमचा वारकरी विचार आहे या विचारानेच आपला महाराष्ट्र सातत्याने पुढे गेलाय आणि भविष्यातही पुढे जात राहील। म्हणून या विचाराची आठवण आम्हाला सातत्याने होत राहावी याकरता आजच्या भाषेत सांगायचं झालं तर आम्ही रिचार्ज घेण्याकरता या ठिकाणी येतो। स्वच्छ नाही काय सांगाल? इंद्रायणीच्या स्वच्छतेचं काम चाललं आहे। आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की इंद्रायणीची स्वच्छता हा एका दिवसाचा कार्यक्रम नाही आहे। जवळजवळ सगळ्या शहरांचं, गावांचं आणि उद्योगाचं पाणी हे त्या ठिकाणी जातं। ते सगळं कॅच करून ते सगळं शुद्ध करून आपल्याला शुद्ध पाणी इंद्रायणीत सोडायचं आहे। त्याचा कार्यक्रम आपण सुरू केलेला आहे, मागेच लॉन्च केलेला आहे। सगळ्या वेगवेगळ्या गावांना, ग्रामपंचायतींना, नगरपालिकांना, महानगरपालिकांना आपण निधी उपलब्ध करून देतो। उद्योग विभागाला देखील आपण सांगितलेलं आहे कुठलेही एफ्लुएंट जाऊ नये, पण नुसतं जाऊ नये म्हणून हे होत नाही, त्याकरता ती व्यवस्था उभी करावी लागते। ती व्यवस्था उभी करण्याचं काम हे सुरू केलेलं आहे। पुढच्या काळात ते युद्ध पातळीवर आम्ही करतो। देवस्थानचं काम खरं तर गडकरींच्या हस्ते सुरू झालं होतं, म्हणजे तिथलं भूमिपूजन झालं, मात्र आजही ते काम चालू झालेलं नाही। केंद्राच्या आणि राज्याच्या याच्यामध्ये निधी अडकल्याचं नाही, निधी कुठेही अडकलेला वगैरे नाही आहे, त्याच्या काही प्रोसेसेस असतात।
त्या प्रोसेसेस चाललेल्या आहेत. टप्प्याटप्प्यानं हे काम देखील पूर्ण होईल. चाकण चक्रेश्वर मंदिर ते शहरात ओढ्यावरून येणाऱ्या मार्गाच्या परिसरात एक वन्य प्राणी शुक्रवारी 3 जानेवारी रोजी रात्री दिसून आल्याचं काही प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी कळवलं. सदरचा वन्य प्राणी बिबट्या किंवा तरस असण्याची शक्यता आहे. या भागात वन्य प्राणी दिसून आल्यानं कुत्र्यांचा या भागात जोरजोरात भुंकण्याचा आवाज येत असल्याचं प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी कळवलं. वन विभागाला याबाबतची माहिती देण्यात आली आहे. खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार साहेबरावजी बुट्टे पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त हुतात्मा राजगुरू महाविद्यालयात विविध कार्यक्रम घेण्यात आले. महाविद्यालयात पूर्णाकृती पुतळ्याला आमदार बाबाजी काळे यांच्या उपस्थितीत अभिवादनही करण्यात आलं. शिक्षण संस्थेचे पदाधिकारी आणि सभासद यावेळी उपस्थित होते. साधू वासवानी सेवा मिशन अंतर्गत खेड तालुक्यातील विद्यार्थ्यांना खाऊ आणि शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलं. खेड तालुक्यातील होलेवाडी ग्रामपंचायत उपसरपंचपदी रोहिदास मारुती होले यांची सलग तिसऱ्यांदा बिनविरोध निवड करण्यात आली आहे. चाकण नागरी पतसंस्थेच्या वतीनं चाकणमधील पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण समारंभास येणाऱ्या नागरिकांसाठी मोफत पाण्याची सोय करण्यात आली होती. संस्थेचे चेअरमन गोरक्षनाथ कांडके आणि व्हाईस चेअरमन लक्ष्मण बापू वाघ यांनी याबाबतची माहिती दिली. महात्मा ज्योतिराव फुले उपबाजारावर मार्केट यार्ड चाकण या ठिकाणी महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरणाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आमच्या चाकण नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने उपस्थित राहणाऱ्या सर्वांना मोफत पाणी वाटप करण्याचा उपक्रम आम्ही ठेवलेला आहे. आमची सर्वांना विनंती असणार आहे की उन्हाच्या लाहीमध्ये आपण सर्वांनी या ठिकाणाहून पाणी घेऊन जावं आणि आमच्या या उपक्रमाला भरघोस असा प्रतिसाद द्यावा. धन्यवाद. शरद पवार आणि छगन भुजबळ एकाच व्यासपीठावर येणार असल्याने राज्यभर माध्यमांमध्ये वेगवेगळ्या बातम्या सुरू होत्या. तोच धागा पकडून खेड बाजार समितीचे सभापती विजयसिंह शिंदे यांनी या दोन्ही नेत्यांच्या समोर खास शैलीत यावर भाष्य केले. खासदार अमोल कोल्हे आणि आमदार बाबाजी काळे यांनीही यावेळी मनोगत व्यक्त करताना अनेक विषयांवर भाष्य केले. प्रमुख नेत्यांनी याबाबत नेमकं काय म्हटलंय थोडक्यात जाणून घेऊया. भुजबळ साहेब लक्ष आहे की पवार साहेब आणि भुजबळ साहेब एकत्र येणार, चाकणमध्ये येणार आणि या महापुरुषांच्या आंदोलन सोहळ्याच्या निमित्त तुम्ही एकत्र येणार. सगळ्या मीडियाचं महाराष्ट्राचं लक्ष तुमच्यावरती आहे. हे प्रथमतः पवार साहेब तुमचं, भुजबळ साहेब आणि व्यासपीठावर आमचे खासदार, आमदार, माजी आमदार सगळ्यांचं या बाजार समितीचा सभापती म्हणून मनापासून आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले ट्रस्ट आणि सगळ्या संचालक मंडळाचं कौतुक. खरं तर आज कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जे किमान 10 ते 12 हजार शेतकरी असतील, अडते असतील, हमाल असतील, कष्टकरी असतील, हे सगळे घटक जे आहेत त्यांच्यासाठी प्रायोगिक तत्वावर शेतकऱ्यांसाठी 10 ते 5 या वेळेस चक्रेश्वर महाराज भोजनालय सुरू केलेलं आणि अत्यल्प दरात म्हणजे फक्त 40 रुपयामध्ये पोटभर जेवणाची संकल्पना. विजयराव, तुमच्या संपूर्ण संचालक मंडळाचं मी मनापासून कौतुक करतो की अशा पद्धतीची कष्टकऱ्यांसाठीची आपण भूमिका घेतली. आणि त्याचबरोबर या पूर्णाकृती पुतळ्याच्या बाबतीत म्हणजे तुकाराम शेठ तुमचं करावं तेवढं कौतुक. थोडं तुम्ही सुरुवातीला जेव्हा संकल्पना मांडली, मला वाटतं कोविडचा काळ सुरू होता आणि तेव्हापासून तुम्ही सगळी मंडळी झटून आणि तब्बल लोकवर्गणीतून तब्बल 1.25 कोटीपेक्षा अधिक निधी हा तुम्ही उभा केला आणि इतकं देखणं शिल्प हे उभं केलं. कारण हे नुसतं शिल्प उभं राहत नाही, या शिल्पाबरोबर एक आठवण मनात कोरली जाते. मग ती आठवण म्हणजे नक्की कोणत्या महात्मा ज्योतिराव फुलेंची आठवण मनात कोरून घ्यायची, त्या शेतकऱ्यांच्या कैवारी असणाऱ्या महात्मा ज्योतिराव फुलेंची आठवण कोरून घ्यायची, उद्योगपती महात्मा ज्योतिराव फुलेंची आठवण कोरून घ्यायची, सामाजिक क्रांतिकारक असलेल्या महात्मा ज्योतिराव फुलेंची आठवण कोरून घ्यायची, साहित्यिक अखंड लिहिणाऱ्या महात्मा ज्योतिराव फुलेंची आठवण कोरून घ्यायची, की आयुष्य जगून झाल्यानंतर सुद्धा कित्येक आयुष्यांना स्पर्श करू शकणाऱ्या आणि दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शन करणाऱ्या महात्मा ज्योतिराव फुलेंची आठवण करून घ्यायची. हा प्रश्न निर्माण होतो. तोच प्रश्न जेव्हा क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंकडे आपण पाहतो
तेव्हा केवळ पत्नीच्या स्वप्नामध्ये आपलं स्वप्न समरूप करणारी केवळ ती पत्नी ठरत नाही, तर एकीकडे म्हणजे केवळ एक परदेशी वृत्तवाहिनी जेव्हा मदर तेरेसांच्या आश्रमात गेली होती, तर मदर तेरेसांच्या आश्रमामध्ये गेल्यानंतर त्यांनी विचारलं होतं हे रुग्ण बरे होण्यासाठी काय करावं. तेव्हा त्या आश्रमात त्यांना उत्तर मिळालं होतं, त्यांना सुखानं मरण यावं यासाठी आम्ही प्रयत्न करतो. एकीकडे या पद्धतीनं एक रुग्णसेवा होत होती, पण त्याच वेळी 19व्या शतकाच्या सुरुवातीला जी रुग्णसेवा झाली ती प्लेगच्या साथीमध्ये स्वतःचा जीव धोक्यात घालून रुग्णसेवा करणारी जर कोणी माता असेल तर त्या सावित्रीबाई. वातावरण तयार करणाऱ्यांना आरसा हा सार्वजनिक सत्य धर्माचाच दाखवावा लागेल. आणि उद्या जेव्हा सत्तेसमोर तोंड डोळे आणि हात बांधले जातील तेव्हा त्या गुलामगिरीची जाणीव सुद्धा याच पुतळ्याच्या माध्यमातून त्या गुलामगिरीतून करून द्यावी लागेल. आणि जेव्हा आमच्या आदर्शांविषयी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी कोणीतरी वेगळं वावगं काहीतरी सांगेल तेव्हा ते कुळवाडी भूषणच होते हे ठामपणे सांगण्यासाठी आम्हाला पुन्हा महात्मा ज्योतिराव फुल्यांकडे जावं. खऱ्या अर्थानं तुमचं नेतृत्व हे आम्हाला एवढं उत्तुंग असं नेतृत्व आहे. तुमचे आशीर्वाद अशाच पद्धतीनं आमच्यासारख्या कार्यकर्त्यावर, खेड तालुक्यातील सर्वसामान्य जनतेवर भविष्य काळात राहोत अशीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करून या ठिकाणी महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांती ज्योती भारतरत्न दिलं पाहिजे, भारतरत्न दिलं पाहिजे, बरोबर आहे. पण महात्मा ज्योतिराव फुले, महात्मा गांधी, महात्मा मोठं ते भारतरत्न मोठं. भारतरत्न किती आहे? 70. आठवणीतच राहणार एवढे भारतरत्न आहे. पण महात्मा किती आहे? स्वतः महात्मा गांधींनी सांगितलं हाच खरा महात्मा आहे. महात्मा ज्योतिराव फुले, महात्मा गांधी, महात्मा फुले, महात्मा बसवेश्वर, दोन तीन महात्मा. आपण कोणी म्हणत नाही महात्मा गांधींना भारतरत्न द्या, बोला भाऊ द्या ना. मग किती मागे जायचं? छत्रपतींना भारतरत्न द्या. छत्रपती आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा विषय संपला. महात्मा ज्योतिराव फुले, महात्मा गांधी विषय संपला. महात्मा आणि भारतरत्न वगैरे आहे. मी कोणाचा अपमान करत नाही. बाबासाहेब आंबेडकर केवळ भारतरत्न नाही, ते विश्वरत्न आहे असं म्हटलं पाहिजे. त्यांची सुद्धा वरच्या श्रेणीत आहेत. तर अशा वेळेला आम्ही करतो महाराज करायला पाहिजे. परंतु हे माझं मत आहे आणि हे मत मी आमच्या अनेक संतांबरोबर साहेबांसहित चर्चा केलेली आहे. तर गाडी सुद्धा ठेवली पाहिजे. त्यामुळं पावसाचं प्रमाण वाढीला लागेल. अशा प्रकारच्या वाढल्या त्या हातामध्ये घेऊन ते व्यस्त उभे होते. ते दुसरे तिसरे कोणी नव्हते. महात्मा ज्योतिराव होते. हे सांगतात काय येतं. माझ्या मते विज्ञानाचा पुरस्कार त्या काळामध्ये त्यांनी केला. सरकारी झाली, सरकारी ज्ञान, सरकारी प्रचलन याचा अर्थ काय? याचा अर्थ आधुनिकता, याचा अर्थ विज्ञानाचा पुरस्कार. माझी मंत्री आपलं या ठिकाणी स्वागत केलं जात आहे. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.